घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी तुम्ही कोणत्याही कंपनीची गॅसची टाकी जर वापरत असाल आणि गॅसची टाकी तुम्ही व्यवस्थित वापरून पण लवकर संपत असेल तर आता एका गरीब घरातील आजोबांनी एक सोपा जुगाड आता केलेला आहे। अगदी 2 रुपये खर्चामध्ये हा जुगाड आता त्यांनी केलेला आहे। पहिला त्यांचा गॅस अगदी 2 ते 3 महिन्यामध्ये संपायचा। आता हा एक नवीन जुगाड केल्यानंतर त्यांचा गॅस 1 वर्ष पूर्ण झालेला आहे, तरी पण अजून पण निम्मा शिल्लक आहे। जर तुमच्या घरातील गॅस सिलेंडर कमी वापरून पण लवकर संपत असेल तर आता एका झोपडीत राहणाऱ्या गरीब आजोबांनी एक जुगाड नवीन केलेला आहे, म्हणजेच एक गोष्ट त्यावर केलेली आहे। तुमच्या पण घरातील गॅस सिलेंडरवर ही जर सोपी गोष्ट तुम्ही केली तर तुमचा गॅस अगदी त्या ठिकाणी पहिला जर 2 ते 3 महिन्यामध्ये जर संपत असेल तर तो अगदी इथून पुढे वर्षभर सुद्धा त्या ठिकाणी टिकणार आहे। आपल्या महाराष्ट्रामधीलच एका गरीब आजोबांनी हा एक नवीन जुगाड आता गॅसवर केलेला आहे। पहिला त्यांचा गॅस सिलेंडर 2 ते 3 महिन्यामध्ये संपायचा। हा एक नवीन जुगाड केल्यानंतर आता 1 वर्ष संपत आलेला आहे, तरी सुद्धा त्यांचा गॅस सिलेंडर अजून पण आहे असा निम्मा शिल्लक आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलेंडर टाकी असतेच आणि ती गॅस सिलेंडरची टाकी काही जणांची 1 महिन्यामध्ये संपते, काही जणांचं अगदी 2 महिन्यामध्येच त्या ठिकाणी गॅस सिलेंडर संपत असतो, तर काही जणांचं 3 ते 4 महिन्यातून गॅस सिलेंडरची टाकी त्या ठिकाणी संपत असते। परंतु आपल्या महाराष्ट्रामधीलच एक गरीब आजोबा आहेत, त्यांचा गॅस सिलेंडर पहिला 1 ते 2 महिन्यामध्ये संपून जायचा। त्यांच्याजवळ गॅसची टाकी भरायला पैसे नव्हते, त्यामुळे त्यांनी हा एक नवीन जुगाड केलाय। हा जुगाड केल्यानंतर त्यांचा गॅस सिलेंडर जो आहे तर तो वर्ष होऊन पण त्या ठिकाणी अजून संपलेला नाही। याच गरीब आजोबांचा गॅस सिलेंडर पहिला 1 ते 2 महिन्यामध्येच त्या ठिकाणी गॅसची टाकी त्या ठिकाणी संपून जायची। त्यामुळे या गरीब आजोबांकडे पैसे नसल्याने त्यामुळे त्यांनी थोडं डोकं चालवून त्यांनी गॅसवर एक उपाय केला। गॅस सिलेंडरची टाकी भरून आणल्या त्यावर एक असा जुगाड केलाय ज्यामुळे वर्षभर होऊन पण आता त्यांचा गॅस सिलेंडर संपेना झालाय। त्यामुळे स्वयंपाक करण्यासाठी तुमच्या पण घरामध्ये गॅस सिलेंडर जर तुम्ही वापरत असाल आणि तो खूप लवकर जर संपत असेल तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून गॅस सिलेंडरवर खूप दिवस त्या ठिकाणी जाण्यासाठी म्हणजेच तुमची गॅसची टाकी जास्त दिवस टिकण्यासाठी एक छोटीशी टिप्स या गरीब आजोबांनी सांगितलेली आहे, तीच तुम्हाला सांगणार आहे। ज्यामुळे तुमचा गॅस सिलेंडर जर पूर्वी 1 ते 2 महिन्यामध्येच त्या ठिकाणी संपत असेल तर तो आता 100% वर्षभर आता जाणार आहे। कदाचित तुम्हाला यावर विश्वास पण बसत नसेल, परंतु महाराष्ट्रातील एका गरीब घरातील आजोबांनी गॅसची टाकी लवकर संपत असल्याच्या वैतागाने हा उपाय त्यांनी केलेला आहे, ज्यामुळे 1 ते 2 महिन्यामध्येच बस त्यांचा जो गॅस आहे तर तो पहिला 1 ते 2 महिन्यामध्येच संपून जायचा, आता वर्षभर होऊन पण त्या ठिकाणी संपेना झालाय। तर मग उपाय काय आहे, जुगाड काय केलाय बघा। आता बघा सर्वांनी ते लक्ष द्या, या गरीब आजोबांनी नेमकं कोणता जुगाड केलाय आम्ही त्यांना विचारलं, तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे गॅसची टाकी आल्या आम्ही पण आमच्या घरामध्ये हा उपाय केला आणि आमचा पण गॅस सिलेंडर पहिला 1 ते 2 महिन्यामध्येच घरामध्ये संपायचा। आता 6 महिने उलटून केले तरी पण आमचा अर्धा गॅस सिलेंडर या ठिकाणी अजून शिल्लक असलेला आम्हाला जाणवत आहे। त्यामुळे जर तुम्ही पण या गरीब आजोबांनी केलेला हा जर एक उपाय केला तर तुमचा पण गॅस सिलेंडर अगदी 2 ते 3 महिन्यामध्येच त्या ठिकाणी पहिला जर संपत असेल तर तो आता इथून पुढे 100% वर्षभर टिकणार आहे। तुमचा खर्च अगदी या ठिकाणी आता निमावणार आहे, पैशांची बचत होणार आहे। त्यामुळे कोणत्याही कंपनीची गॅस सिलेंडरची टाकी जर तुम्ही वापरत असाल तर हा उपाय कोणता आहे नक्की बघायचा आहे। तर तुम्हाला हा उपाय लगेचच सांगणार आहे, या आजोबांनी केलेला उपाय तुम्हाला लगेच सांगणार आहे, पण त्याआधी गॅस सिलेंडरची टाकी संपण्यामागची नेमकं कारणे कोणती आहेत बघा। कारण या ठिकाणी तुम्ही जर ही कारण बघितलं नाही तर गॅस का संपतोय हेच तुम्हाला समजणार नाही। त्यामुळे तुमचा 2 मिनिटांचा महत्त्वाचा वेळ या ठिकाणी आता द्यायचा आहे। बघा, तुमचा गॅस सिलेंडरची टाकी कमी वापरून पण लवकर का संपतो त्याची कारणं पाहूया। त्यानंतर या गरीब आजोबांनी जो जुगाड केलाय तो तुम्हाला लगेचच या ठिकाणी सांगणार आहे। त्यामुळे तुमचं महत्त्वाचं काम असेल तर ते फक्त आणि फक्त 2 मिनिटे बाजूला ठेवा, कारण तुमचा फायदा आता हा व्हिडिओ करून देणार आहे। तुमचा गॅस सिलेंडरची बचत आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी होणार आहे। बघा सर्वांनी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे जे आजोबा आहेत तर यांच्याकडे गॅस सिलेंडरची टाकी जी असते
तर ती संपल्यानंतर घ्यायला पैसे नव्हते, वैतागून त्यांनी आता हा जुगाड केलाय। त्यामुळे तो जुगाड आता कामाला लागला आहे। हा जुगाड जो आहे तर तो सक्सेस झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आता या आजोबांचं कौतुक केलेलं आहे। त्यामुळे अगदी 1 ते 2 रुपये खर्चामध्ये तुम्हाला हा जुगाड आता घरच्या घरी करता येणार आहे बघा। तसेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वाचं सांगणार आहे, ती म्हणजे आता समजा तुमच्या गॅस सिलेंडरची टाकी जी शिगडी जी काय असेल तर ती त्या ठिकाणी काहीतरी त्या ठिकाणी दुरुस्त करण्यासाठी तुम्ही जर कोणाकडून जर 200-300 रुपये देऊन रिपेअरिंग जर करत असाल तर तुमचे पैसे वाचणार आहेत। कारण तुम्हाला मी या ठिकाणी असा पण जुगाड सांगणार आहे जे तुमची गॅसची टाकी दुरुस्त सुद्धा तुम्हाला घरच्या घरी आता इथून पुढे करता येणार आहे। त्यामुळे आता या आजोबांनी नेमकं कोणता जुगाड केलाय हे पण तुम्हाला 2 मिनिटांच्या आत सांगतो। आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे गॅस सिलेंडर संपण्यामागची खरी कारणं नेमकं कोणती आहेत बघा। आता बघा या ठिकाणी सर्वांनी कान देऊन ऐका। एका गरीब घरातील आजोबांनी त्यांचा गॅस सिलेंडरची टाकी अगदी 2 ते 3 महिन्यामध्ये संपत होती। त्यामुळे एक सोपा जुगाड केलाय ज्यामुळे त्यांचा गॅस सिलेंडर अगदी वर्षभर त्या ठिकाणी आता जाऊ लागलाय। हा जुगाड तुम्हाला सांगणारच आहे, परंतु त्याआधी गॅस सिलेंडर संपण्यामागची कारणे कोणकोणती आहेत बघा। आता तुम्ही विचार नक्की केला असेल की तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी कधी जास्त पाहुणे पण आले नाहीत, नातेवाईक पण आले नाहीत आणि तुमचा गॅस सिलेंडर लवकर संपत आहे। त्यामुळे तुम्ही टेन्शनमध्ये असता की आमच्या घरामध्ये पाहुणे पण आले नाहीत, आमच्या घरामध्ये त्या ठिकाणी कोणते नातेवाईक पण जास्त आले नाहीत आणि गॅस लवकर कसा काय संपला, असा नक्कीच तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल। तर यामागची कारणं कोणती आहेत हे लगेचच पाहूया आणि तुम्हाला 2 रुपयाच्या खर्चामध्ये उपाय कोणता करायचा आहे ते पण पाहूया। आणि तुम्हाला जो रिपेअरिंग वाला तुमचा गॅस सिलेंडर नीट केल्यानंतर जे 200, 300, 500 रुपये घेतो तर ते वाचवण्यासाठी तुम्हाला नेमका काय उपाय करायचा आहे ते पण सांगतो। आता बघा सर्वात पहिलाचं कारण आहे ती म्हणजे तुमचा निष्काळजीपणा या ठिकाणी तुम्हाला महागाईत पडतोय। आता बघा गॅस सिलेंडर चालू असताना किंवा गॅसची टाकी आणून जोडल्यानंतर तुम्ही एक निष्काळजीपणा करता, एक चूक करता ज्यामुळे तुमचा गॅस सिलेंडर लवकर संपतो। आता तुम्हाला वाटत असेल की आम्ही काय वेडे आहोत का, आम्ही आमचा गॅस सिलेंडर जपूनच वापरणार। तर बघा या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवा, तुमच्या हातून एक खूप मोठी चूक त्या ठिकाणी घडत आहे आणि त्यामुळेच तुमचा गॅस सिलेंडर लवकर संपत आहे। मग ती कोणती चूक आहे बघा। ज्या वेळेस आपण गॅस सिलेंडर कंपनीला गॅस त्या ठिकाणी आता संपल्यानंतर फोन लावतो, कॉल करून त्या ठिकाणी मागवतो, म्हणजेच आपला गॅस सिलेंडर त्या ठिकाणी संपत आलाय असं लक्षात आल्यानंतर आपण गॅसची टाकी उचलून बघतो आणि त्या ठिकाणी गॅस आपण मागवत असतो। तर त्यावेळी काय होतं की बघा सर्वात महत्त्वाची ही चूक आहे, तुम्ही या ठिकाणी जर केली तर लगेचच तुमचा गॅस सिलेंडर संपत असतो। ती म्हणजे काय बघा, ज्या वेळेस आपण आपला गॅस सिलेंडर त्या ठिकाणी नवीन जोडत असतो तर बघा त्यावेळी काय होतं, तर त्यावेळी जी पाईप असते बघा, जी पाईप असते का नाही, जी गॅसची जी शेगडी आहे तर त्या गॅसच्या शेगडीला आणि गॅसची जी टाकी आहे तर ती नवीन आणल्यानंतर जोडताना जी गॅसची जी पाईप आहे तर ती लीक असते। दर 3 महिन्यातून एकदा ती लीक होतेच, परंतु तुम्ही त्याकडे अजिबात लक्ष देत नाही आणि हाच निष्काळजीपणा तुम्हाला महागाईत पडू शकतो आणि त्यामुळेच तुमचा गॅस त्यातून थोडा थोडा वाया जाऊ लागतो। ही पहिलं कारण आहे। तुम्हाला अजून 2 ते 3 कारण आहेत, ती तुम्हाला पुढे सांगणार आहे। आणि त्यानंतर तुमचा गॅस सिलेंडर जर 1 ते 2 महिन्यामध्ये संपत असेल तर वर्षभर टिकण्यासाठी नेमकं काय करायचं आहे ते तुम्हाला लगेचच पुढे सांगणार आहे। त्यामुळे बघा आता तुम्हाला पुढचा उपाय करायचा आहे, ते म्हणजे आता बघा सरकारने स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं आहे की तुमचा गॅस सिलेंडरची जी टाकी आहे तर त्यावरचं सील व्यवस्थित पॅक आहे का असं तुम्ही गॅस सिलेंडरची टाकी आणल्या बघायचं आहे। म्हणजे काय होतं की पहिला काय होत होतं की गॅस सिलेंडर तुमचा व्यवस्थित यायचा, परंतु आता गॅस सिलेंडरची टाकी देण्यासाठी यूपी, बिहार बाहेरच्या राज्यातील माणसं आलेत। मग ते कर्मचारी असतात गॅसची टाकी खांद्यावर घेऊन तुमच्या घरापर्यंत येतात, तर ते काय करतात थोडासा तुमचा जे गॅस आहे तर त्या ठिकाणी तुमचं गॅसच्या टाकीचं वरचं सील तोडतात आणि गॅसच्या टाकीमधला 1-2 किलो त्या ठिकाणी गॅस काढून घेतात। बघा सर्वांनी कान देऊन ऐका। तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या गॅसची टाकी आणल्या त्याचं सील तुटलंय का आहे हे पहिल्यांदा बघायचं आहे।
कारण तुमच्या गॅसच्या टाकीमधील ते सील तोडून 1-2 किलो गॅस त्या ठिकाणी काढत असतात। गॅसच्या कंपनीचा नियम काय आहे तर लक्षात ठेवा, त्या गॅसच्या टाकीचा सील जर तुटलेला असेल तर तुम्ही ती गॅसची टाकी घ्यायचं नाही, दुसरी टाकी घ्यायची आहे, कारण त्यामधला गॅस त्या ठिकाणी चोरी झालेला असतो। यामुळे सुद्धा तुमचा गॅस लवकर संपत असतो। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचं कारण आहे, तुम्ही आता 2 रुपये त्या ठिकाणी खर्च करून तुम्हाला त्या ठिकाणी उपाय सांगणार आहे, तो तुम्ही विसरू नका। त्याआधी तुम्हाला कारण सांगत आहे, नेमकं तुमच्या गॅसची टाकी लवकर संपण्याचं कारण काय आहे तर बघा, या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं पुढचं कारण आहे, ती म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे बघा। आता आपलं जे आपण गॅसची शिगडी असते तर त्यामधून जी आपली त्या ठिकाणी ज्वाला बाहेर निघते, गॅसच्या शिगडी ज्यावेळी आपण लायटरनं आपला गॅस चालू करतो त्यामध्ये जी त्या ठिकाणी ज्वाला बाहेर निघते, तर त्या ठिकाणी काय असते, ती जी भोकं असतात तर ती पॅक झालेली असतात। तुम्हाला माहिती नसतं, कारण तुम्ही काय करता, त्या ठिकाणी फक्त लायटरने गॅस त्या ठिकाणी तुमचा शिगडी चालू करता आणि त्यावर तुमचं पातेलं ठेवता, तुम्ही स्वयंपाक करता। परंतु त्या ठिकाणी गॅसची शिगडी जी असते तर त्या ठिकाणी तुम्ही जे लायटरने चालू करता त्या ठिकाणी जी भोकं असतात ज्यातून ज्वाला बाहेर पडते, तर ती त्या ठिकाणी पूर्णपणे कचऱ्याने भरलेली असते आणि त्यामधून थोडीशीच त्या ठिकाणी ज्वाला बाहेर येत असते आणि त्यामध्ये काय होत असतं, तुमचा गॅस त्या ठिकाणी हळूहळू वाया जात असतो। त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचा उपाय हा करायचा आहे की जे आहे तर ती गॅसची शिगडी त्या ठिकाणी तुम्ही गॅस बंद करायचा आहे आणि जिथे तुम्ही ज्या ठिकाणी लायटर लावता तर ते असतं तर ते पूर्णपणे एका टाचणीने किंवा एका पिननं पूर्णपणे त्या जी भोकं असतात ती ज्वाला निघते त्या ठिकाणी, तर त्यातनं पूर्णपणे घाण साईडला तुम्हाला काढायचे आहे आणि पूर्णपणे फ्लॅश ओपन करायचं आहे, त्यामधून पूर्णपणे निळी ज्योत बाहेर पडली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला बाहेर निघेल, म्हणजेच ज्वाला बाहेर निघेल। त्यानंतर बघा, पुढचा उपाय करायचा आहे तो म्हणजे बघा, या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा उपाय आहे। आता जास्त करून तुम्हाला गॅस लीक होण्याचं प्रॉब्लेम कुठला आहे तर तो म्हणजे जी पाईप असते तर ती पाईप तुम्ही सारखं चेक करायचं आहे। तुम्हाला जर त्या ठिकाणी भीती वाटत असेल तर रिपेअरिंगवाला आला तर त्याच्याकडून तुम्ही त्या ठिकाणी चेक करून घ्यायचं आहे, कारण असं पण लक्षात आलं आहे की त्या ठिकाणी ती पाईप जी असते तर त्या ठिकाणाहून सारखंच त्या ठिकाणी हळूहळू गॅस त्या ठिकाणी लीक होत आहे, जो तुम्हाला वास पण येत नाही, परंतु त्या ठिकाणी गॅस वाया जात आहे। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला 1 ते 2 रुपये देऊन जे गरीब आजोबांनी तुम्हाला त्या ठिकाणी काम करायला सांगितले ते महत्त्वाचं म्हणजे काय करायला सांगितले, सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। आता 1 ते 2 रुपये मधून तुम्हाला काय काम करायचं आहे तर लक्षात ठेवा, हेच काम आहे 1 रुपयाचे आणि 2 रुपये तुम्हाला पिन घेऊन यायची आहे, सुई घेऊन यायची आहे आणि तुम्ही ती जी ज्वाला बाहेर निघते तर त्यामधून जी कचरा आहे तर ती पूर्णपणे बाहेर काढायचा आहे, कारण तिथेच तुमचा 50% गॅस त्या ठिकाणी वाया जातो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा 1-2 किलो गॅसच्या टाकीमधून जी तुम्हाला गॅस चोरी होतो तर त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला त्या ठिकाणी जो गॅस कर्मचारी येतो त्याला तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि त्या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही जर तुमच्या गॅसच्या पुस्तकावरून ज्यावेळी गॅस मागवता तर त्या ठिकाणी तुम्ही त्याला फोन करून विचारायचं आहे। त्यावेळी विचारल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी लोकेशन तुम्हाला ती तुमच्या मोबाईलवर पाठवेल आणि त्या ठिकाणाहून तुमची गाडी जी निघते गॅसची तर तिथून तुमच्या घरापर्यंत येईपर्यंत लोकेशन सुद्धा तुम्हाला मोबाईलवरती दिसणार आहे, ज्यामुळे तुमच्या गॅसची चोरी वाचणार आहे। आता सरकारने पण सांगितले, जर गॅस कर्मचारी चोरी करताना आढळला तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। तसेच तुम्ही गॅसची टाकी घेत असताना त्याचं जे सील पॅक असतं तर ते व्यवस्थित आहे का बघून घ्यायचं आहे, कारण आजकाल गॅसची चोरी होताना अनेक जण सापडले आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।